वर्ष 2026 मधील एक अत्यंत शुभ आणि महादुर्मिळ योग अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 18 जून गुरुवार रोजी गुरुपुष्यामृत योग आहे. ज्योतिषशास्त्रात या योगाला सर्वश्रेष्ठ योगांपैकी एक मानले जाते. या दिवशी केलेली सेवा, पूजा आणि खरेदी आपल्याला अक्षय पटीने फळ देऊ पाहते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुरुपुष्यामृत योगाचे नक्की महत्त्व काय, या दिवशी माता लक्ष्मी, भगवान विष्णूंची पूजा कशी करावी, या शुभ दिवशी काय करावे, कोणत्या गोष्टी चुकूनही करू नये आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला एक अतिशय प्रभावी असा हा एक उपाय करायचा आहे. हा उपाय जर आपण केला तर घरात चहूबाजूने पैसा येईल, जन्मोजन्मीचे दारिद्र्य संपून जाईल. असा हा उपाय कसा करायचा या संदर्भात संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम विष्णवे नमः लिहायला अजिबात विसरू नका. जेव्हा गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो. 27 नक्षत्रांमध्ये पुष्य नक्षत्राला नक्षत्रांचा राजा मानले जाते. या नक्षत्राचे स्वामी बृहस्पती म्हणजेच गुरु आहेत, जे ज्ञान, संपत्ती आणि वैभवाचे कारक आहेत. म्हणूनच या योगावर नवीन कामांची सुरुवात करणे, सोने चांदी खरेदी करणे किंवा कोणतेही धार्मिक साधना करणे अत्यंत फलदायी ठरते. या दिवशी माता लक्ष्मी आणि विष्णूची कृपा आपल्यावर लवकर होते, ज्यामुळे घरात दारिद्र्य नष्ट होते. या दिवशी घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी कशी पूजा करावी ते आता आपण पाहणार आहोत. गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे. पूजेसाठी पिवळे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते. पूजेच्या ठिकाणी एक चौरंगी किंवा पाट ठेवा, त्यावर पिवळे कापड अंथरा, त्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटोची स्थापना करा. जर तुमच्याकडे विष्णूची किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्यांना पंचामृताने आणि गंगाजलाने अभिषेक घाला. देवाला पिवळे चंदन आणि माता लक्ष्मीला कुंकू व अक्षदा अर्पण करा. भगवान विष्णूंना पिवळी फुले अत्यंत महत्त्वाचे म्हणजे तुळशीचे पान अर्पण करा. विष्णू पूजेत तुळस अनिवार्य आहे. माता लक्ष्मीला घरात लाल फूल किंवा कमळाचे फूल अर्पण करा. नैवेद्यासाठी पिवळी मिठाई, शिरा किंवा खीर अर्पण करा. ओम नमो भगवते वासुदेवा किंवा माता लक्ष्मीच्या ओम श्रीं ह्रीं कमले कमलालय प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः या कमलात्मक मंत्राची यथाशक्ती जप करा. शेवटी धूप आणि दीप लावून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आरती करा. घरात सुख शांतीसाठी प्रार्थना करा. या दिवशी सोने, चांदी, नवीन वाहन, जमीन किंवा घर खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. जर बजेट नसेल तर घरातील पूजेसाठी चांदीचे नाणे, पितळेचे भांडे किंवा फक्त अख्खे धने आणि हळकुंड खरेदी करून आणले तरीही चालते. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा शेअर मार्केट, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम आहे. गुरुपुष्यामृत योगावर पिवळ्या वस्तूंचे दान जसे की चणा डाळ, पिवळे कपडे, केळी किंवा केसर हे दान केल्याने कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो. या दिवशी घराच्या मुख्य पाऱ्यावर हळदीचे पाणी शिंपडावे आणि मुख्य दारावर स्वास्तिक काढावे. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते. जितके महत्त्व या दिवशी काय करावे याला आहे, तितकेच महत्त्व काय टाळावे याला आहे, अन्यथा पूजेचे फळ मिळत नाही. गुरुपुष्यामृत योग सर्व कामांसाठी शुभ असला तरी या योगावर लग्न किंवा विवाह कार्य वर्ज्य मानले जाते. पुष्य नक्षत्राला मिळालेल्या एका शापामुळे या दिवशी विवाह केला जात नाही. या दिवशी घरात अजिबात कटकटी, भांडणे किंवा कोणाचे अपमान करू नका. जिथे शांतता असते तिथेच लक्ष्मी वास करते. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी कोणालाही पैसे उधार देऊ नका. यामुळे तुमच्या घरातील लक्ष्मी दुसऱ्याकडे जाते असे मानले जाते. या पवित्र दिवशी घरामध्ये मांसाहार, दारू किंवा कांदा, लसूण यांसारखे तामसिक भोजन बनवणे आणि सेवन करणे टाळावे. घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवू नका. संध्याकाळच्या वेळी घरात अंधार ठेवू नका. मुख्य दारावर दिवा नक्की लावा. या सर्व गोष्टी या दिवशी आपल्याला करायच्या आहेत किंवा काही गोष्टी टाळायच्या आहेत. यासोबतच आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय देखील करायचा आहे. तर हा उपाय काय आहे बघा. हा वर्षातील शेवटचा योग आहे. हा 18 जूनचा जो योग आहे तो सर्वात महत्त्वाचा असणार आहे. घरामध्ये आपल्याला या दिवशी या झाडाचं एक मूळ आणायचं आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा येईल, जन्मोजन्मीचे दारिद्र्य संपून जाईल. आता हा उपाय कसा करायचा या संदर्भात संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत.
त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. तंत्रशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रामध्ये वनस्पतीच्या मुळांना प्रचंड महत्त्व आहे. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी ग्रहांची अशी स्थिती असते की काही विशिष्ट वनस्पतींमध्ये दैवी शक्ती जागृत होतात. ती चमत्कारिक वनस्पती दुसरी तिसरी कोणी नसून म्हणजेच पांढरी रुई आहे, ज्याला श्वेतार्क असं देखील म्हटलं जातं. पांढरी रुई ही माता लक्ष्मी आणि भगवान गणेशजीचे प्रतीक मानली जाते. ज्या घरात त्या वनस्पतीचे मूळ असते तिथे कधीही पैशांची कमी पडत नाही आणि घरावर आलेली मोठी संकटे देखील टळतात. आता हा विधी कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघूया. बघा, तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, पण तरीही त्या कष्टाचं, मेहनतीचं फळ तुम्हाला मिळत नसेल. घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल, सतत अडचणी, अडथळे घरामध्ये येत असेल, तर अशा ज्या काही तुमच्या अनेक समस्या आहेत ना, तर त्या सर्व समस्यांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. इच्छापूर्ती होण्यासाठी, कर्जमुक्ती होण्यासाठी, धनप्राप्ती, लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. आता 17 जूनला संध्याकाळी तुम्हाला ह्या उपायाला सुरुवात करायची आहे. गुरुपुष्यामृत योगाच्या एक दिवस आधी म्हणजेच बुधवारी 17 जूनला संध्याकाळी त्या वनस्पतीजवळ जा, तिला थोडे पाणी अर्पण करा, एक अगरबत्ती लावा आणि मनोमन प्रार्थना करा की हे देवते, मी उद्या माझ्या घरातील दारिद्र्य दूर करण्यासाठी तुम्हाला न्यावयास येणार आहे. कृपया माझ्यासोबत चला. याला वनस्पतीला आमंत्रण देणे म्हणतात. 18 जूनला सकाळी काय करायचं आहे, गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करा. त्यानंतर त्या वनस्पतीजवळ जा, तिथे जाऊन धूप दीप दाखवून तिचे थोडेसे मूळ आदराने सन्मानाने काढून घ्या. मूळ काढताना झाडाला जास्त इजा होणार नाही याची काळजी करा. त्यानंतर हे मूळ घरात आणून स्वच्छ गंगाजलाने किंवा शुद्ध पाण्याने धुवून घ्या. त्यावर थोडेसे पिवळे चंदन, हळदी, कुंकू लावा. देवघरासमोर बसायचं आहे. आता बघा, घराच्या देवघरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या फोटोसमोर हे मूळ एका ताटात ठेवा. मुळासमोर दिवा आणि धूप लावा. माता लक्ष्मीच्या ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा किंवा विष्णूंच्या मंत्राचा किमान 21 वेळा जप करा. पूजा झाल्यानंतर हे मूळ एका लाल किंवा पिवळ्या रंगाच्या रेशमी कपड्यात गुंडाळा. हे कापडात गुंडाळलेले मूळ तुमच्या पैशांच्या तिजोरीत किंवा कपाटात ठेवा, जिथे तुम्ही पैसे ठेवतात. यामुळे तुमची तिजोरी कधीही रिकामी होणार नाही आणि पैशांची आवक वाढेल. जर घरात सतत आजारपण किंवा नजर दोष असेल तर हे मूळ काळ्या धाग्यात बांधून घराच्या मुख्य दारावर आतल्या बाजूने लटकवू शकता. यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करणार नाही. उपाय करताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा उपाय करताना मनात पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असणे गरजेचे आहे. शंका ठेवून उपाय करू नका. हे मूळ घरात आणताना कोणाशी वाईट बोलू नका. शांतपणे घरात या. या दिवशी घरात पूर्ण सात्विक वातावरण ठेवा. मांसाहार किंवा वादविवाद टाळा. अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता हे मूळ केवळ घरामध्ये ठेवायचं जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की आपण जे काही बोललेलो होतो तर आपली ती इच्छा पूर्ण होत नाही आहे, तोपर्यंत ठेवा. नंतर मग तुम्ही ती पाण्यामध्ये विसर्जित केलं तरी देखील चालू शकतं. अशा पद्धतीने हा एकदम साधा सोपा उपाय आपल्याला करायचा आहे. 18 जूनच्या या अत्यंत शुभ गुरुपुष्यामृत योगावर हा छोटासा पण अत्यंत प्रभावशाली उपाय नक्की करून पहा. निसर्गाने आपल्याला दिलेले या शक्तीचा वापर करून आपल्या आयुष्यातील गरिबी नक्कीच दूर होऊ शकते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ नक्की तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. ओम महालक्ष्मी नमो नमः.